सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली जबाबामध्ये सुदर्शन घुलेसह त्याच्या 2 साथीदारांनी CID तपास यंत्रणांसमोर दिली असल्याची माहिती आता समोर येत आहे। 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। या घटनेतील प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुलेसह सांगळे आणि चाटे यांनी कबुली जबाब देताना म्हटलं आहे की संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली असल्याचं त्यांनी आता एका कबुली जबाबामध्ये म्हटलेलं आहे। राग अनावरण न झाल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं देखील ह्या जबाबामध्ये देखील म्हटलं असल्याचं आता समोर येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सुदर्शन घुले यांनी आपल्या कबुली जबाबामध्ये हा जबाब दिला असल्याचं देखील म्हटले आहे। ह्या जबाबामुळे आता वाल्मिक कराड यांचे पाय खोलावर जाताना देखील पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर त्यांच्या हत्या प्रकरणातील काही फोटो सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। आता 2 दिवसापूर्वी ह्या आरोपीचे कबुली जबाब नोंदवण्यात आले होते। ह्या जबाबामध्ये असं म्हटलेलं आहे की सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची आम्हीच हत्या केली असल्याचं देखील जबाबामध्ये आता नोंदवण्यात आलेलं आहे। ह्यामुळे आता हा संघटितरित्या गुन्हेगारी असल्याचं देखील समोर येत असून ह्यातील मास्टरमाइंड असलेले वाल्मिक कराड यांचे पाय अधिकच खोलावर जात असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। कारण ह्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराड यांच्यावर आरोप देखील करण्यात आला असून आता त्याचबरोबर ह्या संघटितरित्या गुन्हा केला असल्यामुळे आता तपास यंत्रणा पुढील तपास कशा प्रकारे करीत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हा जबाब नोंदवल्याच्या नंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया काय आलेली आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की संघटितरित्या ठरून हा गुन्हा केला असून या गुन्ह्यातील सर्व आरोपींना आता लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील आता धनंजय देशमुख यांच्याकडून केली जात आहे। मात्र हे प्रकरणाला कशा प्रकारे आता पुढील वळण मिळत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार असून या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येते की काहींना जन्मठेप सुनावण्यात येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।